नमस्कार. शासन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. वेतनात तब्बल 54,000ची वाढ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन ही संघटना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आघाडीवर आहे. त्यांनी नॅशनल काउन्सिल JCM स्टाफला एक ज्ञापन पाठवून 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3 ते 3.25 पर्यंत निश्चित करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्यासाठी ही मागणी आहे. सध्या 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे, जे अपुरे आहे. नव्या वेतन आयोगात 3.0 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पगारात दुप्पटहून अधिक वाढ होईल. कर्मचाऱ्यांच्या वाढत्या महागाईच्या आणि जीवनमानाच्या खर्चाला समोर जाण्यासाठी ही मागणी आहे. जर 3.0 फिटमेंट फॅक्टर लागू झाली तर सध्या किमान मूलभूत पगार 18,000 रुपये असणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार 54,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो. वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांची ही वाढ आणखी जास्त असेल. उदाहरणार्थ, ज्या कर्मचाऱ्याचा पगार 70,000 रुपये आहे, त्यांना फिटमेंट फॅक्टरमुळे 2,10,000 रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. ही वाढ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याशी जोडली जाईल, ज्यामुळे एकूण पगारात मोठा फरक पडेल. महागाई भत्ता आणि बाजारभाव वाढत असल्याने ही वाढ आवश्यक असल्याचे कर्मचारी संघटना सांगतात. फिटमेंट फॅक्टर ठरविण्यासाठी 1957च्या इंडियन लेबर कॉन्फरन्सच्या 15व्या बैठकीतील निकष वापरले जातात. या कर्मचारी संघटनेकडून कन्झम्पशन बास्केट तयार केले जाते, ज्यामुळे तांदूळ, भाज्या, फळे, दूध, कपडे, इंधन, वीज, पाणी आणि कुटुंबासाठी मर्यादित मनोरंजन यासारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश असतो. फक्त आवश्यक खर्चच गणले जातात. पलासी वस्तू वगळल्या जातात. ही प्रक्रिया वास्तववादी आणि संतुलित असते, ज्यामुळे पगार वाढ योग्य राहते. 8व्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी 25 मध्ये झाली होती. नोव्हेंबर 25 मध्ये समितीची स्थापना झाली. समितीला 18 महिन्यात अहवाल सरकारला सादर करावा लागेल. सरकार अहवालातील शिफारशी अंमलात आणण्याचा निर्णय घेईल. अहवाल मिळाल्यापासून अंमलबजावणीसाठी 18 ते 20 महिने लागू शकतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांना या आयोगाच्या शिफारशीची प्रतीक्षा आहे, पण त्यापूर्वी मागण्या वाढत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा आयोग महत्त्वाचा आहे, कारण त्यात पगार वाढीशिवाय इतर लाभही असू शकतात. FNPO सारख्या संघटना मागण्या तीव्र करत आहे, ज्यामुळे सरकारवर दबाव येईल. जर मागण्या मान्य झाल्या तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि जीवनमान सुधारेल. मात्र सरकारच्या निर्णयावर सर्व काही अवलंबून आहे. धन्यवाद.